नमस्कार मित्रांनो, माऊली मराठी या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त अशा भागामध्ये आपल्याला खूपच असा महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर मग आपल्याला मालिकेमध्ये असं समजतंय की प्रियाचं हळूहळू अर्जुनला आता सर्व सत्य समजायला लागलंय आणि अर्जुन प्रियाचं पितळ उघडं पाडण्यासाठी खूप प्रयत्न करतोय। इकडे सुभेदार फॅमिलीच्या मनामध्ये सुद्धा प्रियाची इमेज आता डाऊन होत चाललेली असते आणि प्रियाला आता नेमकं काय करावं, कुठला प्लॅन करावा हे काहीच समजत नसतं। कारण प्रिया जो काही प्लॅन करत असते तो प्रियाचा प्लॅन कायम बिघडत असतो आणि एवढेच नव्हे तर प्रिया कायम फक्त तोंडगशी पडत असते। सायली प्रियाला अगदी जशास तसं उत्तर करत असते आणि तिच्याबरोबरची लढाई अगदी डोकेलिटीने कल्पनेपूर्वक लढत असते। तर मग आता त्यानंतर मित्रांनो, आपण पाहिलं की प्रियाने आता सायलीला सीडीवरनं ढकलवून दिलं। त्याच्यामुळे सायली आता हॉस्पिटलमध्ये होती। प्रियाने आता सायलीला ढकलवून दिलेलंच असतं, पण मात्र आता प्रिया नीचपणाचा कळस करते। सायली इकडे खूप सिरियस असताना कोणीही प्रतिमाला सांगितलेलं नसतं की सायली हॉस्पिटलमध्ये, पण मात्र प्रिया प्रतिमाला सांगून बसते की सायली हॉस्पिटलमध्ये। आणि प्रियाचा असा सुद्धा डाव असतो की जेव्हा प्रतिमा सायलीला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाईल आणि तेव्हाच प्रतिमाला मारण्यासाठी महिपत आणि नागराजने गुंड सुद्धा पाठवलेले असतात। तर मग आता प्रिया प्रतिमाला सांगते की सायली सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि सायली खूप सिरियस आहे, सायलीचा कधीही जीव जाऊ शकतो। त्याच्यामुळे आता प्रतिमा सुद्धा घाबरते आणि ती आता सायलीला पाहण्यासाठी इकडे सिटी हॉस्पिटलमध्ये येते। प्रिया आता सायलीला तिला झोपेच्या गोळ्या देऊन तिला झोपवणार असते, जेणेकरून सकाळी सायली झोपूनच राहील, तिला पूर्णाजीचे बोलणे देखील बसेल आणि प्रतिष्ठापना माझ्या हाताने होईल, तेही कुठलाही विघ्न न येता। मग प्रिया असा प्लॅन करते आणि प्रिया आता तिच्या प्लॅनप्रमाणे सायलीच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्याची पावडर मिक्स करणार असते। पण मात्र प्रियाचा तोही प्लॅन फसतो आणि आता सायली प्रियाला परत जशास तसं उत्तर देऊन तिचाच प्लॅन तिच्यावरती परत उलटवते। म्हणजेच की प्रियाने सायलीसाठी जे मसाला दूध बनवलेलं असतं त्या दुधामध्ये प्रियाने आता झोपेच्या गोळ्याची पावडर मिक्स केलेली असते। पण मात्र तेवढ्यात प्रतिमाला ठसका लागतो आणि प्रियाला देखील फोन आलेला असतो। त्याच्यामुळे त्यांच्या दोघींचेही ग्लासेस शेजारी शेजारी येतात। मग प्रतिमा आता स्वतःच्या हाताने सायलीला तिचा मसाला दुधाचा ग्लास देते, पण मात्र ते नकळत का होईना, पण मात्र प्रतिमाच्या हातून प्रियाचाच ग्लास जातो आणि ज्या ग्लासमध्ये झोपेच्या गोळ्यांची पावडर मिक्स केलेली असते तो ग्लास आता प्रियाला येतो। तर मग त्याच्यामुळे प्रियाने जे काही ठरवलेलं असतं ते प्रियावरतीच उलटतं। म्हणजे सकाळी जास्त वेळ फक्त प्रिया झोपून राहते आणि घरातले सगळे प्रियाचं ते सगळं वागणं पाहता गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना ही सायली, रविराज, प्रतिमा आणि हे तिघेही मिळून करतात। प्रियाचा तो सुद्धा प्लॅन फसलेला असतो आणि प्रिया आता भयंकर चिडलेली असते। तेव्हा पूर्णाजी प्रियाला खूप सुनावते, तर प्रियाचं जरा जास्तच होत असतं। ते रविराजला काही पटत नाही आणि रविराज तेव्हा खनखन प्रियाच्या कानाखाली मारतो आणि त्याच्यामुळे तेव्हा सुद्धा प्रियाची नाचक्की झालेली असते। ते सगळं पाहता आता प्रियाला सायलीशी काही करून बदला घ्यायचा असतो। तसंच गणपतीच्या वेळी अर्जुन, चैतन्य, अश्विन हे सगळे मिळून मोदक बनवण्याची स्पर्धा आयोजित करतात आणि त्याच्यामध्ये प्रियाला सुद्धा पार्टिसिपेट करायला लावतात। प्रिया मोदक बनवते, पण मात्र प्रियाच्या एकाही मोदकाला मोदकाचा आकार नसतो। पण मात्र आश्चर्य एक होतं, सायली आणि प्रतिमा यांच्या दोघींचे सुद्धा मोदक अगदी सारखे असतात। त्यांच्या मोदकाला अगदी सारखा आकार असतो आणि त्यांच्या मोदकाची मांडणी सुद्धा सारखी असते। तर मग आता ते सगळं आश्चर्य पाहता अर्जुन, कल्पना, पूर्णाजी हे सगळेच त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहतात। कारण आता एका नवीनच सत्याचा उलगडा झालेला असतो की सायलीमध्ये संपूर्ण प्रतिमाचेच गुण आहेत। मग तसंच त्यानंतर रात्री सायली आता प्रतिमाच्या रूममध्ये येते। तेव्हा प्रतिमाच्या रूममध्ये सायली येते तेव्हा प्रतिमाच्या तोंडून सायलीला एक नवीन सत्य समजतं। म्हणजेच की आता प्रतिमाच्या तोंडून सायलीला समजतं की ते माझं बाळ नाहीये, म्हणजेच की प्रिया ही माझी मुलगी नाहीये। प्रतिमा आता कुणावत सायलीला सांगत असते, कारण ती मला माझी मुलगी वाटतच नाही। याच्यावरती सायलीला काय खरं पटतच नाही। सायली आता प्रतिमाला समजावून सांगत असते, त्याचं काय माहिती का, प्रिया लहानपणापासून आश्रमामध्ये वाढलीये, त्याच्यामुळे तिला या सगळ्याची सवय नाहीये। आईचं प्रेम, बाबांचं प्रेम हे तिला मिळालेलं नाहीये, त्याच्यामुळे प्रिया जरा कधी कधी अस्वस्थ होते, बाकी काही नाही। तर मग आता सायली प्रतिमाला समजावून सांगते आणि प्रतिमा सुद्धा सायलीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवते। पण मात्र प्रतिमाने हे मात्र ठरवलेलं असतं की ती माझी मुलगी नाहीये, ते सुद्धा सायली मान्य करते। आणि आता सायली त्यानंतर अर्जुनकडे येते। सायली आता अर्जुनला घडलेला सर्व प्रकार सांगते। म्हणजेच की सायली आता अर्जुनला सांगत असते की मी जेव्हा प्रतिमा आत्याच्या रूममध्ये गेले होते तेव्हा प्रतिमा आत्यांनी मला असं सांगितलं की प्रिया माझी मुलगी नाहीये। जेव्हा प्रतिमा आत्यांच्या प्रिया जवळ जाते, त्यांना ती स्पर्श करते, पण मात्र त्यांना त्याच्यामध्ये मायेची उभी जाणवतच नाही। पण मात्र जेव्हा की सायलीने स्पर्श केलेला असतो त्याच्यामध्ये प्रतिमा आत्याला मायेची ऊब जाणवते, लेकीचं प्रेम सुद्धा जाणवतं।
तर मग अर्जुन सुद्धा सायलीचं हे सर्व बोलणं ऐकतो आणि त्याला सुद्धा आता प्रश्न पडतो की हे नेमकं प्रतिमा आत्या खरंच बोलतायत की काय. आणि अर्जुन आता ते सर्व काही उघड करण्याचं ठरवतो. तसंच अर्जुन रविराजकडे येतो आणि आता रविराजला विचारतो की प्रिया नेमकं तन्वी आहे हे तुला कसं समजलं. याच्यावरती रविराज आता सांगू लागतो की जेव्हा नागराजला ती आश्रमामध्ये मिळाली तेव्हा नागराज तिला घरी घेऊन आला आणि आता तिच्या गाठोड्यातल्या जुन्या वस्तू पाहता, तिच्या अंगावरचा तो फ्रॉक, तिच्या हातातल्या खेळण्या, ते सगळं पाहता मला समजलं की ती तन्वी आहे म्हणून. आणि तिच्या गळ्यातलं लॉकेट आणि मेन म्हणजे तिच्या पायावरची तुळशी पत्राची खूण, ते सगळं पाहता मला कन्फर्मच झालं की ती आता तन्वी आहे. अर्जुन सुद्धा रविराजच्या बोलण्यातली ही खेच हेरतो. तो सुद्धा आता विचार करू लागतो की जर ही तन्वी असती तर हिच्यामध्ये प्रतिमा आत्यांचे किंवा सिनियरचे काहीतरी गुण आले असते, पण मात्र हिच्यामध्ये तर एकही गुण आलेला नाहीये. तर मग तसंच अर्जुन आता प्रियाची परीक्षा घ्यायचं ठरवतो आणि अर्जुन चेक करणार असतो की नेमकं प्रिया खरी तन्वी आहे की नाही. तर मग आता सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचा सुद्धा खूप मोठा प्लॅन होतो. तर मग आता अर्जुन इकडे प्रतिमा आत्यांची साडी घेऊन प्रियाकडे येतो आणि प्रियाला साडी देत म्हणतो ही तुझ्या आईची साडी आहे आणि ही तुझ्याजवळच राहू दे. पण मात्र प्रियाला काय या गोष्टीमध्ये थोडाही इंटरेस्ट नसतो. प्रिया आता स्वतःशीच विचार करत म्हणते की मला कशाला या म्हातारीची साडी हवी आहे, काय करू मी ही साडी घेऊन. पण मात्र आता अर्जुन देतोय म्हटल्यानंतर मला घ्यावीच लागेल. अर्जुन आता लगेच इकडे स्वतःशीच विचार करत म्हणतो ही तन्वी साडी घेणारच नाही. मग मिसेस सायलींना कळेल की मी नेमकं काय बोलत होतो. म्हणजेच की रविराजचं जे काही बोलणं झालेलं असतं ते आता अर्जुन सायलीला सांगत असतो. पण मात्र सायलीला काय अर्जुनच्या या बोलण्यावरती विश्वासच नसतो. त्यामुळे अर्जुनने हा सगळा प्लॅन केलेला असतो. प्रिया साडी घेऊ की नाही असा विचार करत असते, पण प्रिया आता साडी लवकर घेत नाही. त्याच्यामुळे अर्जुन तिला विचारत असतो की काय झालं, साडी आईची आवडली नाही का तुला, नकोय ना तुला. तर मग अर्जुनचं हे सगळं बोलणं पाहता आता अस्मिता अर्जुनला विचारत असते की तू तिला प्रतिमा आत्यांची साडी का देतोय. तर मग आता प्रियाला देखील ते पटलेलं असतेच. इमोशनल होण्याचं नाटक करत अर्जुनच्या हातामधली ती साडी घेतो. प्रिया आता म्हणत असते ही साडी घेतल्यानंतर मला असं फील होईल की माझ्या आईच्या कुशीत झोपली असं, आणि ही साडी माझ्यासाठी खूप मौल्य. आणि अस्मिता ती साडी घेऊन तिच्या रूममध्ये निघून जातात. आता अर्जुनचा तर प्लॅन फ्लॉप झालेला असतो, कारण की प्रियाने तर साडी घेतलेली असते. पण मात्र अर्जुन शुअर असतो की नक्कीच ती इमोशनल असण्याचं नाटक करत होती. तिने साडी फक्त माझ्या सांगण्याप्रमाणे घेतली, पण मात्र तिला त्या साडीमध्ये थोडाही इंटरेस्ट नाहीये. तर मग आता अर्जुन सायली ते कन्फर्म करण्यासाठी इकडे प्रिया अस्मिताच्या रूममध्ये येतात. तर मग त्याच्यानंतर ते तिथेच दाराशी असतात आणि त्यांची ती गंमत पाहत असतात. प्रिया अस्मिता ह्या दोघी एकमेकीशी गप्पा मारत असतात, पण मात्र प्रियाच्या मांडीवरती तीच प्रतिमाची साडी असते. पण मात्र त्यानंतर त्या दोघीही झोपण्याच्या तयारीला लागतात आणि प्रिया लगेच ती प्रतिमाची साडी उशाशी फेकून देते. ते सगळं सायली पाहता तिला खूप वेगळं वाटतं. मग त्याच्यानंतर आता अस्मिता म्हणते अगं ती तुझ्या आईची साडी ना, अशी फेकून काय देतीयस. तर मग अस्मिताने असं साडी फेकताना पाहिलंय हे सगळं प्रिया पाहते आणि लगेच प्रिया ती साडी परत तिच्याजवळ घेत म्हणते अगं ही साडी तर माझ्या आईची आहे, मी कशी काय फेकून देऊ, ही तर मी आता माझ्या उराशी कवटाळून झोपणार आहे. आणि प्रिया त्या साडीचं अंगावरती पांघरून घेते आणि आता झोपते. इकडे अस्मिता सुद्धा झोपते. अस्मिताला झोपताना पाहता प्रियाला त्या साडीमध्ये थोडाही इंटरेस्ट नसतो, कारण प्रियाला असं वाटत असतं की ती साडी जुनाट आहे. पण मात्र सायली आणि अर्जुनला हेच चेक करायचं असतं की प्रतिमा आत्याच्या वस्तू म्हणजेच की जशी की साडी ती प्रियासाठी किती मौल्यवान आहे, ती प्रियासाठी तिच्या मनामध्ये काय जागा ठेवते हे सगळं पाहायचं असतं. तर मग प्रिया आता अस्मिताला झोपलेलं पाहते. लगेच आता प्रिया ती साडी स्वतःच्या पायाने खाली फेकते. ते सगळं अर्जुन सायलीला पाहता त्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्यांच्या पायाखालची आता जमीनच सरकलेली असते. त्यांना आता तर कन्फर्मच झालेलं असतं की हिच्या मनामध्ये तिच्या आईबद्दल थोडीही प्रेमाची भावना नाहीये आणि जशी की ही तन्वी नाहीच आहे. तर मग आता सायलीला सुद्धा ते सगळं खरं पटलेलं असतं. मग आता तसंच कन्फर्म करण्यासाठी अर्जुन दुसऱ्या दिवशी सकाळी सुमनकडे येतो आणि सुमनला आता प्रियाच्या जुन्या आठवणी विचारत असतो. आता अर्जुन सुमनला विचारत असतो की तुम्हाला तन्वी ते प्रिया यांच्या दोघींचा सुद्धा मला प्रवास सांगा, म्हणजेच की प्रिया ही तन्वी कशी झाली आणि तुम्हाला हे कसं समजलं की ही प्रियाच तन्वी आहे. सुमन आता अर्जुनला सांगू लागते की जेव्हा प्रिया स्वतः घरी आली होती तेव्हा प्रियाकडे अशा काही वस्तू होत्या, त्या पाहता आता समजलं की ती तन्वीचे म्हणून. म्हणजे प्रियाकडे सायलीचं ते गाठोडं असतं आणि त्या गाठोड्यामध्ये सायलीच्या जुन्या आठवणी असतात. प्रिया आणि नागराज यांच्या दोघांनाही आधीच माहिती असतं की सायली हीच तन्वी आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या वस्तू नागराज आणि प्रिया दोघेही मिळून रविराजला दाखवतात. सुमन आणि रविराज यांच्या सगळ्यांचाही याच्यावरती विश्वास बसतो की ती तन्वी आहे म्हणून. शिवाय तन्वीच्या गळ्यामधलं ते लॉकेट. आणि आता सुमन सांगत असते की तन्वीच्या उजव्या पायाला तुळशी पत्राची खूण आहे. तर मग अर्जुनला सुमनकडनं इतकी सगळी माहिती मिळते.
तर मग आता अर्जुनला ही गोष्ट समजलेली असते की तन्वीच्या उजव्या पायाला तुळशीपत्राची खूण आहे आणि तेच पाहण्यासाठी अर्जुन आता घरी येतो. अर्जुन घरी आल्यानंतर सायली त्यांच्या रूममध्ये शांतपणे झोपलेली असते. अर्जुन आता रूममध्ये येतो, पण मात्र अर्जुनला एक भयानक वेगळंच आश्चर्य दिसतं. अर्जुनला सायलीचा पाय दिसतो आणि अर्जुनला सायलीच्या पायावरती असलेली ती तुळशीपत्राची खूण दिसते आणि ते सगळं पाहता आता अर्जुनच्या पायावरची जमीनच सरकते आणि अर्जुनला आता कन्फर्मच होतं की सायली हीच तन्वी आहे. मग आता अर्जुनला ती गोष्ट समजल्यानंतर अर्जुन ती आणखी कन्फर्म करण्यासाठी आता इकडे मधुभाऊंकडे आलेला असतो. म्हणजेच की आता अर्जुन जेलमध्ये मधुभाऊंकडे येतो आणि आता अर्जुन मधुभाऊंना विचारत असतो की तुम्हाला सायली कुठे सापडली. याच्यावरती मधुभाऊंचं उत्तर असतं की ती मला मंदिरामध्ये सापडली, खूप रडत होती आणि त्यावेळी रात्रीची वेळ होती. मला असं वाटतंय की ॲक्सिडेंट झालेला होता आणि ज्या दिवशी मला सायली सापडली त्याच दिवशी आम्ही सायलीचा वाढदिवस साजरा करतो. आणि मधुभाऊंकडनं या अशा गोष्टी समजल्यानंतर अर्जुनला तर आता कन्फर्मच होतं. ज्या दिवशी सायलीचा वाढदिवस असतो त्याच दिवशी आता अर्जुनचा सुद्धा वाढदिवस असतो. म्हणजेच की त्याच दिवशी रविराज, प्रतिमा, तन्वी यांच्या तिघींचा सुद्धा ॲक्सिडेंट झालेला असतो. तर मग अर्जुनला आता हे समजल्यानंतर अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. अर्जुनकडनं आता मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो. तसाच अर्जुन आता घरी येतो, प्रियाच्या रूममध्ये येतो आणि प्रियाला म्हणत असतो की तुझ्या पायावरची ती तुळशीपत्राची खूण दाखव. पण मात्र प्रियाच्या पायावरती काय तुळशीपत्राची खूणच नसते आणि प्रिया काही तयारीसुद्धा नसते. म्हणजेच की प्रियाला अशी आयडियासुद्धा नसते की अर्जुन आता माझ्या पायावरची ती तुळशीपत्राची खूण पाहणार आहे म्हणून. अर्जुन म्हणत असतो मला खूण दाखव, पण मात्र प्रिया काय आता त्याला ती तुळशीपत्राची खूण दाखवायलाच तयार नसते. पण मात्र अर्जुन आता बळजबरीने प्रियाच्या पायावरची ती तुळशीपत्राची खूण पाहतो. पण मात्र प्रियाच्या पायावरती ती तुळशीपत्राची खूणच नसते, ती गायब झालेली असते. मग ते सगळं पाहिल्यानंतर अर्जुन आता आश्चर्यचकित होतो आणि प्रियाला विचारत असतो की तुझ्या पायावरची तुळशीपत्राची खूण कुठे गेली. याच्यावरती प्रियाला आता नेमकं अर्जुनला काय सांगावं काहीच समजत नसतं. अर्जुन आता प्रियाचे कान पकडतो आणि लगेच तिला फरफडत इकडे हॉलमध्ये आणतो आणि अर्जुन आता घडलेला सर्व काही प्रकार रविराज, पूर्णाजी यांच्या सगळ्यांना सांगतो. रविराजला आता हे समजल्यानंतर रविराज सुद्धा प्रियाच्या पायावरती ती खूण पाहतो आणि सायलीच्या सुद्धा पायावरची ती खूण पाहतो. आता हे एवढ्या मोठ्या भयानक सत्याचा रविराज आणि पूर्णाजी समोर उलगडा झाल्यानंतर ते दोघेही प्रियावरती भयंकर चिडलेले असतात. रविराज मागचा पुढचा कुठलाही विचार न करता प्रियाला भयंकर मारतो आणि आता तिला घराबाहेर काढणार असतो. पूर्णाजी आता सायलीकडे येते आणि सायलीची माफी मागत म्हणत असते की बाळा आम्हाला माफ कर, आम्ही तुला लवकर ओळखलं नाही, तूच तन्वी आहे या गोष्टीचा लवकर उलगडा नाही झाला, आम्हाला माहिती नव्हतं की तूच खरी तन्वी आहे. आता सायलीला सुद्धा हे समजलेलं असतं की ती खरी तन्वी आहे आणि तिचे आई बाबा हे रविराज, प्रतिमा आहे आणि सायलीला तिचे आई बाबा सुद्धा भेटले. हे पाहता सायलीला सुद्धा आता खूप आनंद झालेला असतो. आता सायलीचे खऱ्या अर्थाने त्रिकोणी कुटुंब पूर्ण झालेलं असतं. मग मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या माऊली मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.